जिप लाव, जिप लावून बघ ना. मला एक आवडलाय, आम्हाला दोघी तिघींना पण एक आवडलाय तिथं, पण ते एका पोरगीनं घेतलाय. आम्ही वाट बघतोय की तिनं खाली ठेवावं आणि पटकन उचलावं, पण ते ठेवत ठेवला घेतला. चला राहून दे, चला. खावाला घेतला खरं तिनं कॅन्सल. आणि गाईज आम्ही आलोय मोमोज खायला दीदीच्या फायक्स मध्ये, दीदीच्या डिमांडवर. ही बघा समृद्धी, मला नका घेऊ, 70 करा. काय काय बरे खाल्ला, मैद्याचा पीस खाल्ला, मैदा खाल्ला नुसता. ओके खाल्लं तिने. आहे चांगलं. गरम आहे. आता दमली, मी खूप दमली. लय शॉपिंग केली, लय सारी. आता आम्ही मस्तपैकी कोमल दीदीला एक बर्गर खायला चारायचंय मला, मग ते खाऊन आम्ही जाणार. आम्हाला बर्गर खायचा आहे तिघींना. तो एक कॅनचा बर्गर आहे, खूप मोठा. आणि यार इथं सगळे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच जास्त आहेत सिंगल लोकांपेक्षा. आणि A to Z बऱ्यापैकी लोकांनी ना आपल्या गर्लफ्रेंडना गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला सनफ्लावर्स, रोज वगैरे दिले. आम्हाला कोण नाही देत, आम्हाला कोण नाही देत सनफ्लावर. आणि आम्ही निघालो आता कुठे? कॅम्पचा बर्गर खायला. बर्गर किंगला, कॅम्पचा मोठावाला बर्गर खायला. मोठावाला किती वेळा खाणार तू सांग बरं. लास्ट टाइम मी गेलेली खायला, 1-2च बाईट खाल्ले, तिसऱ्या बाईटला बर्गर पडला सगळा अंगावर. उतरायला मरतो मग. हा दोघे माझे लय बर्गरच्या अंगावर बर्गर पडला. जळतात रे सगळे माझ्यावर. मी गोलू मोलू आणि क्युटी दिसते ना म्हणून जळतात. जळतात हे सगळे माझ्यावर. काका बी लाईक. मला समृद्धीनं घंटी दिल्या. थांबा आता मला अडचणीत बसल्या मी जरा इथं अशी, त्यामुळे मी खायला गेल्यावर दाखवते तुम्हाला घंटी. बर्गर चेंबला आमचा बर्गर चेंब
वाकून वाकून मी काय करू. गाईज आम्ही बर्गर किंगला आलोय पण आम्ही बर्गर खाणार नाही होत कारण आम्हाला इकडून लवकर जायचं आहे आणि काय आलो आणि परत असं झालं आता आणि इच्छा पण नाही राहिली आता खायची. हो आता आणि माझं डोकं तर खूप जास्त दुखायला लागलं त्यामुळे आम्ही आता पटकन इथून निघणार आहे आणि घरी जाणार आहे. समृद्धी निघाली आहे. बाय बाय बाय. मी आली माझ्या फ्रेंडच्या घरी आणि एवढं दुखायला लागले भयंकर. झालं झालं. कोण आलं गेलेल्याची अजून काय असतं इकडच्याची तिकडच्याची ह्याची त्याची कुणाची नजर लागली असेल तर उतरून देत असंच म्हणतात ना. मला माहित नाही काय रे देवा ही नजर काढायला आली माझे दुखते डोकं वगैरे आणि जास्त असं दुखायला लागले म्हणून आणि हिला नजर काढायला काय म्हणायचं ते मलाच विचारायला लागलं की काय तसं मी खूप वेळ झालं येऊन पण एवढं भयंकर दुखायला लागले की मला आता व्हिडिओ पण रेकॉर्ड करणं होईना. आपण भेटूया आता डिरेक्ट उद्या सकाळी. बाय गुड नाईट. आम्हाला ते मोगऱ्याचा गजरा भेटला आणि हिने मला गजरा घेऊन दिला. खूप सुंदर वाटत. शेफ थांब बोल नको. शेफ मीनाक्षीने मस्त असे पोहे केलेले आहेत गरमागरम. सुंदर दिसतेस पण तेच कपडे का घातलेत कालची. जाताना दुसरी घालणार आहे का. थांबा एक मिनिट मी टेस्ट करून सांगते ना कसं केलंय. वा सी नाही थांब इकडं घेऊ देतो. पहिल्यांदा मी हिच्या हातचं काहीतरी खायला लागली. तिकड झालेत ना थांब. आधी कसं कसं थोडी केलं ना बघ की नालायक. चांगलं हे ना तुला सांगू ते मिरची नाही तिखट आहे. मिरची किंवा चटणी फोडणीला आपण टाकतो ना थोडस भाजलं त्यात चटणी सोबत नमक टाकायचं. रेसिपी सांगता तिखट पण आहे ना. बोल ना काय तर ग. गरीबाच्या ब्लॉग मध्ये बोल ना काय तर. भूक लागली मला खूप खाऊ दे. घास लागतील त्याला बोलायला नको. खरंच चांगले झालेत. पहिल्यांदा मला पहिल्या बाईट मध्ये टेस्ट नाही समजली. मिरची गेली माझ्या तोंडात एकदम त्यामुळं पण आता मी खाल्ले 2-3 घास एक नंबर झाले. मीनाक्षी मस्त. नाश्ता करून वेळ झाला खूप आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी बसलो गप्पा मारल्या. तिचा इंटरव्ह्यू होता तो केला तिने. असं बऱ्याच गोष्टी केल्यानंतर एक आवाज कमी करते मुद्दाम धडधड करते मुद्दाम दाखवेल मी आज हाय शांत. आणि आता मीनाक्षी जेवण बनवायला लागली आणि आम्हाला दीदीला महत्वाचं म्हणजे टाइमचा बर्गर खायला न्यायचं होतं कारण मी लास्ट टाइम खाल्ला नव्हता. मी मुळात म्हणजे 2 घासात माझा पडलेला खाली. पण आमच्या विट्यामध्ये नसतात ना असं वेगळं काही युनिक फूड नाही आणि ती खूप फूड आहे माझी दीदी त्यामुळे मग मला तिला टेस्ट द्यायचा होता टेस्ट करायला. मग आम्हाला आता जायला वेळ नाही आणि खूप फिरावं लागेल परत. मग मला दगदग नाही आवडत आणि लगेच त्रास होतो. रात्री मला एवढा त्रास झालाय ना एवढं मी रडून रडून झोपली. पाय माझे दुखत होते आणि माझं डोकं पण दुखत होतं. त्याच्या दाखवलं मी तुला तुझं काय केलंस त्यामुळं. मग काय सांगत होते ग मी म्हणून म्हणलं आज पण नको जास्त फिरायला दगदग नको करायला. आणि महत्वाचं म्हणजे मी खूप मोठ्या कामासाठी आली होती इकडं. ते काम झालंय बट मी ते ब्लॉग मध्ये दाखवलं नाही. ज्या कामासाठी आली होती ते लवकरच समजेल तुम्हाला. स्टे ट्यून गाईज. आणि मग आम्हाला जायचं नव्हतं तिकडे म्हणून मीनाक्षीच्या दादाला आम्ही आणायला पाठवले. तो आता घेऊन यायला लागलाय आम्ही खाणार. लिपस्टिक का लावलीस तू घरी. इंटरव्ह्यू होता माझा. राईट. बंद कर ना आवाज कॉपीराईट पडेल मला.
आणि मला सांगायला आवडेल, ही माझी ती मैत्रीण आहे जी मला आप्पे आमची कलेक्टरच्या सेटवरती भेटली होती. मी सापडली होती म्हणणार होती. आणि तेव्हापासून आमची एवढी छान मैत्री झाली की आता आम्ही फिरतो एक सोबत. का मुद्दाम तुला घर गृहस्थी वाले लोग हे. आणि मग आता आम्ही हिला सोडून जाणार विट्याला. तिला मी म्हणते चल विट्याला, पण तिचं काहीतरी काम आहे त्यामुळे ती नाही येणार आहे, पण लवकरच येणार. येस येस. नेक्स्ट व्लॉग मीनाक्षी सोबत आपण विट्यात करू. चल बास झालं, लय दिलं फुटेज तुला. व्हेज कुठे आहे माझा? व्हेज 2 व्हेज होतं ना त्याच्यावर बघ चिकन लिहिलंय, नॉन व्हेज लिहिलंय का? कसं त्याच्यावर लिहिलंय ग, ह्याच्यावर लिहिलंय व्हेज. हा ह्याच्यातलंच आहे ना हे? हो. हा व्हेज 2 होती ग, तिनं पण व्हेज मागवलाय ना. नॉन व्हेज मध्ये व्हेज कसं घालते? या दीदी कट करायला काय तर आणवायला. ही आहे आपली कॉफी. बन किती सॉफ्ट आहे. बन किती सॉफ्ट आहे. हा मीडियम साईज आहे आणि हा जम्बो ना ग. तुझ्या बर्गरचा मी कस्टमर केलाय असू दे. आधी थांब ना, टेस्ट जाईल सगळी. हा व्हेज बर्गर आहे आणि हा चिकन बर्गर. धर कोमल. काय बाप्पा? हा एवढा मोठा आहे की माझ्या तोंडात जाणार नाही म्हणून मी कट केलाय. बट कट केलेला पण जाणार नाही का? हा चाकू चुकीच आहे का? तू सगळं मी ऑरेंज खाली सांडवलं कोमल. ते यायला लागले खाली, मी काय करू? कसा खावा एवढा मोठा? मी आता लास्ट टाइम असंच मी खायला गेली पण कट केलेला नव्हता तो. एक बाईट खाल्ला पण बाजूचा फक्त ब्रेड खाल्ला. त्याने घातलेच कुठं मिळूनच बघ. बन बघ का टिक्की बघ ती कुठे. माझं जेवण झालं की पाठवते. एक नंबर तुझे कंबर आयचा आणि शेकी शेकी. आणि आम्ही निघालो आता. मीनाक्षीला बाय करतो. बाय 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 बाय. चला बाय बाय. देवा नॉटंकी चांगली पण तर फोटोची गाडी मला OTP सांग. आणि आम्हाला बस भेटली आहे. आम्ही थांबलो आता, म्हणजे गाडी थांबली आता नाश्त्यासाठी. पण मी अर्धा बर्गर मध्येच माझं फुल झालं. मला पूर्ण बर्गर संपला नाही, त्यामुळं मी बर्गर पण पूर्ण खाल्ला नाही आणि आता पण इथं काय खाणार नाही. बिकॉज माय पोट इज व्हेरी व्हेरी फुल. काय पण बडबडते यार मी, काय पण. सो गाईज आत्ता वाजलेलं आहेत रात्रीच्या 10 आणि आम्ही आत्ता पोहोचलोय घरी. पप्पा न्यायला आले होते आम्हाला आणि आजसाठी एवढंच. पप्पा इकडे एक झलक दाखवा तुमची. पप्पा तुरु तुरु व्हिडिओ चालू असला की पप्पा तुरु तुरु पळते आणि माझी मम्मी पण माझी. सो आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. बाय.